मौदामधून भाजपचे प्रसन्न तिकडे आघाडीवर। नागपूरमध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगर पंचायतींसाठी निवडणूक जी आहे ती पार पडते। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मौदामधून भाजपचे प्रसन्न तिकडे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 111 आणि या ठिकाणी शिवसेना 39 तर दादांची राष्ट्रवादी 31 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। महायुती 181 तर महाविकास आघाडी 51 जागा। नागपूर जिल्ह्यात पोस्टल मतदानामध्ये भाजपच आघाडीवर। विदर्भामधला नागपूर हा विभाग जो आहे तो भाजपचा गड मानला जातो आणि या ठिकाणी पोस्टल मतदानामध्ये सध्या तरी भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर जिल्ह्यामध्ये भाजप पोस्टल मतमोजणीमध्ये पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आपण आकडे या ठिकाणी पाहूयात। भाजप 111, शिंदेची शिवसेना 39, काँग्रेस 37 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 31, तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी 9 आणि ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी 5 जागांवर। अर्थात यामध्ये महायुतीचे तीनही पक्ष इथे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसही राष्ट्रवादीपेक्षा थोडीशी कुठेतरी आघाडीवर असलेली या ठिकाणी पाहायला मिळते। नागपूर जिल्ह्यामध्ये पोस्टल मतदानामध्ये आता भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। नांदेडच्या हदगावमध्ये माजी खासदार वानखेडेंची सून जी आहेत त्या आघाडीवर सध्या आहेत। नांदेडमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय हदगावमध्ये। तर कराड नगरपालिकेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही। कराडमध्ये मात्र अद्याप मतमोजणी सुरू नाही। चंदगडमध्ये भाजपचे सुनील कानकेकर हे आघाडीवर आहे। कोल्हापूरमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। चंदगडमध्ये भाजपचे सुनील कानकेकर हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती जी आहे ती मिळते। कोल्हापूरमध्ये 11 नगर परिषदा आणि 2 नगर पंचायतींसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे। कराड नगरपालिकेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाहीये। कराडच असं आहे ज्या ठिकाणी प्रशासनाकडनं गोंधळाची परिस्थिती आहे, त्यामुळे कराडमध्ये अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। मात्र ही आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय की भाजप 111 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना इथे 39, काँग्रेस 37, राष्ट्रवादी 31, शरद पवारांची राष्ट्रवादी 9 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर। चाळीसगावमध्ये भाजपच्या प्रतिभा चव्हाण जे आहेत ते सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। चाळीसगावमध्ये भाजपच्या उमेदवार जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। तर चाळीसगावमध्ये भाजपच्या प्रतिभा चव्हाण या आघाडीवर आहेत। इथे भाजप 111, शिवसेना 39 तर इथे राष्ट्रवादी 31 आणि काँग्रेस 37 जागांवर, शिवसेना फक्त 5 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर इथे आघाडीवर। सगळ्यात मोठा पल्ला गाठलेला आहे तो म्हणजे भाजप। मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला 83 जागा या ठिकाणी मिळालेल्या होत्या। 83 नगरसेवक निवडून आलेले होते नगर परिषदेमध्ये। तर महायुती 181, महाविकास आघाडी 51 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। ईव्हीएमची मतं जी आहेत ती आता मोजली जातील आणि त्यानंतर हे आकडे पुन्हा एकदा बदलणार आहेत। मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 7 ते 8 वर्षांनी होत आहेत। अनेक ठिकाणी राडे, प्रतिक्रिया, दावे प्रतिदावे पाहायला मिळालेले आहेत। इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये अपडेट येत आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे सेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिंदेचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळतं। बदलापूरमध्ये या ठिकाणी शीतल म्हात्रे ह्या आघाडीवर आहेत। अंबरनाथमध्ये मनीषा वाळेकर या आघाडीवर, लातूरमध्ये औसामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे। इकडे नांदेडच्या हदगावमध्ये माजी खासदार वानखेडेंच्या सून या सध्या आघाडीवर आहेत। तर इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे सेना ही चांगलीच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर 2 नगर परिषदा आहेत। एक आहे बदलापूर आणि दुसरी आहे अंबरनाथ आणि या दोन्ही ठिकाणी शिंदेकडून आपली शक्तीची यादी पडायला लागली आहे। आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 111, शिवसेना 39, काँग्रेस 37, राष्ट्रवादी 31, शरद पवारांची राष्ट्रवादी 9 आणि सगळ्यात मागे असेल ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर। तर 111